आज आपण करणार आहोत नूडल्स. त्यासाठी लागेल तेल, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, नूडल्स मसाला, कांदा, भोपळी मिरची, गाजर आणि कोबी. आणि मी इथे हे उकडवून घेतलेत नूडल्स गरम पाण्यात टाकून. आणि हे मीठ जे आपल्याला चवीनुसार घालायचं आहे. आता इथे पहिल्यांदा आपण सगळ्यात आधी कढई तापवायला ठेवूया. कढई गरम झाली आहे. आता मी त्याच्यात तेल टाकते. कढईत तेल गरम झालंय. आता आलं लसूण पेस्ट टाकूयात. आलं लसूण पेस्ट टाकल्यावर ती जरा छान अशी हे होऊ द्यायला पाहिजे. लसूण अशी फुलली पाहिजे. वास किती मस्त येतोय लसणीचा. त्याच्यात आता आपण टाकूया कांदा. कांदा परतून घेते. कांदा छानसा गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊया. आता टाकूया भोपळी मिरची, भोपळी मिरची पण परतून घेऊयात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात नूडल्स. अगदी बच्चे कंपनीची तर फेवरेटच आहे. त्यात आता मी टाकते गाजर. आणि घरात केले की कसं घरातल्याची चव वेगळीच लागते. शेवटी ते घरातले असतात ना. मी याच्यात काहीच रेस्टॉरंटसारखं घालणार नाही आहे. ना अजिनोमोटो, ना व्हिनेगर. आता टाकूयात कोबी. कोबी पण चांगला परतून घेऊया. ह्याची फ्लेम एकदम हाय ठेवायचे. हाय फ्लेमवर हे सगळं आपण परतून घेऊयात. हे आता मी परतून घेतलंय. आता त्याच्यात टाकूया सोया सॉस. सोया सॉस टाकताना मी थोडंसं आधी पाणी टाकून घेतलं होतं, म्हणजे जरा तो मिक्स होतो, कारण तो आधीच लिक्विडमध्ये असतो. त्याच्यानंतर टाकते मी रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, चांगलं ढवळून घ्यायचं आहे. चांगलं ढवळून घेते मी. आता ह्याच्यात टाकते नूडल्स मसाला. त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकूया. आपल्या चवीनुसार टाकायचं, जास्त कमी नाही, जास्त नाही. आता हे फ्राय करून घेतलेले नूडल्स आहेत, हे आता आपण त्याच्यात टाकूया. आणि चांगलं व्यवस्थित ढवळून घेतलं की सगळ्याला लागेल मसाला. हे आता होत आले. रंग तुम्ही बघू शकता. हाय फ्लेमवर ठेवलेत.
सुंदर मस्त वास येतोय. आ, ते बघूनच तोंडाला पाणी सुटले. सो यम्मी. सुंदर झालेत, दिसतायत पण किती मस्त ना. सुंदर असे गरमागरम आपले व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत. या सगळ्यांनी खायला, एन्जॉय करा.